नमस्कार शेतकरी मित्रांनो. चला मग बघूया महाराष्ट्रातील हवामान अंदाज. महाराष्ट्रातील काही भागात थंडीचा जोर वाढला आहे, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे तुरळक पावसाची शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे. नाशिक, उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर राहणार आहे, तर विदर्भातील काही भागात पावसाचे सावट असल्याचे बोलले जात आहे. उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला आहे. दाट धुक्यामुळे आणि कडाक्याच्या थंडीमुळे दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश येथे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर बांगलादेशजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रासह काश्मीर खोऱ्यात पावसाची शक्यता आहे. गेल्या काही आठवड्यापासून महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात कडाक्याची थंडी आहे. राज्यात अंशतः ढगाळ वातावरण आहे. तरी राज्याच्या किमान तापमानात घट झाल्याने दिसून येत आहे. पारा घसरल्याने उत्तर महाराष्ट्रात हुळहुळी वाढली आहे. निपाळ, धुळे, पुणे येथे पारा 10 अंशाच्या खाली घसरला आहे. तर आज 24 तारखेला मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने म्हटले आहे. तसेच आता इतर बातमी बघूया. शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणे व त्यापासून बोनसचा लाभ घेण्यासाठी नोंदणीची सक्ती करण्यात आलेली आहे. शुक्रवार, सोमवारी 15 तारखेपर्यंतची नोंदणी करता येणार होती. मात्र शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता नोंदणीला रविवारी 31 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी रॉकगन वेबसाईट या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा व www.rockgun.com या वेबसाईटला भेट द्या. नमस्कार.